पुढची बातमी आहे भुजबळांबाबतची। अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ खासदारकीसाठी लोकसभेनंतर राज्यसभेसाठी देखील इच्छुक होते, मात्र त्यांना महायुतीसह पक्षात देखील डावलण्यात आल्याचं पाहायला मिळालं। यातून छगन भुजबळ नाराज असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा होऊ लागली आहे। बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। राजकारणामध्ये जे आहे पक्षामध्ये राहून काही वेळेला ज्या काही गोष्टी मिळतात काही गोष्टी नाही, मग पुढे जायचं असतं। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आपल्या मनात काय चाललंय याचा थांग पत्ता लागू देत नाहीये। ते नाराज असल्याच्या वावड्या काही दिवसांपासून उठतायत। लवकरच भुजबळ आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील अशीही चर्चा रंगली आहे। समता परिषदेची बैठक सोमवारी पार पडली। त्या बैठकीतही छगन भुजबळ यांनी वेगळा निर्णय घ्यावा असा सल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलाय। अशा परिस्थितीत भुजबळांनी वेगळा विचार केला तर 4 पर्याय असल्याचं बोललं जात आहे। भाजपा, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना। बघा, हे कालपासून जोरात अफवा चाललेल्या आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एक नेते, प्रमुख नेते छगनजी भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत। त्या बातमीत आणि त्या अफवेत कोणतेही तथ्य नाही। छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा राजकीय संवाद नाही, झालेला नाही, होण्याची शक्यता नाही। कारण तरी आता स्वतःचा एक मार्ग निवडलेला आहे, त्यांच्या काही भूमिका आहेत, त्या भूमिकांशी शिवसेनेचा भूमिका मेळ खाणार नाही। उबाटा नावाच्या डुबत्या जहाजमध्ये कोणाला जायचं आहे? बुडालेलं आहे ते सगळं। 2 पाय कव्हरमध्ये आहेत, उर्वरित कोणाला त्या डुबत्या जहाजमध्ये जाऊन पूर्ण डुबायचं आहे? म्हणून मला असं वाटत नाही भुजबळ साहेब एवढी मोठी चूक करतील। जे काय आहे, एक अनुभवी नेते आहेत भुजबळ साहेब, ते योग्य ते निर्णय आणि आता योग्य मार्गावर आहेत, अजितदादांना साथ देत आहेत, तर मला वाटत नाही असे कुठले निर्णय घेतील। छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी होती, परंतु ती जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली नाही। शिवाय त्यानंतर राज्यसभेसाठी भुजबळ इच्छुक होते, परंतु तिथंही त्यांच्याऐवजी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे छगन भुजबळ यांच्या नाराजीत भर पडल्याचं बोललं गेलं आणि आता तर ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडणार अशा चर्चा सुरू झाल्यात। भुजबळ साहेबांची नाराजी ओबीसींच्या संदर्भातली आहे। त्यांना दिली जाणारी तिकडची त्यांचा जो अनुभव गेल्या वर्षभराचा आला आहे त्याबद्दल असेल, ते आता त्यांना विचारलं पाहिजे। मी काय त्यांच्याशी चर्चा केलेली नाही। संघटना म्हणून ते संघटनेच्या बरोबर आहेत असं म्हणण्याचा अर्थ आहे, त्याचा फार बागुलबुवा करण्याची गरज नाही। ते म्हणते मी संघटनेबरोबर आहे आणि कार्यकर्ता किंवा नेता संघटनेबरोबरच असतो। त्यांच्या विधानाच्या अलीकडचा पलीकडचा नेमका काय भाग आहे हा जोपर्यंत तुम्ही पाहत नाही तोपर्यंत आपण म्हणताय तसं तर्क धरून त्या विश्लेषणापर्यंत पोहोचू शकत नाही। आम्ही ज्यावेळेला एकत्रितपणाने सामुदायिक निर्णय घेतला त्याला आम्ही एकमताने अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली। त्यामुळे त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दलचं बिलकुल काही नाही। ते नेत्यांच्याही सोबत आहेत, पक्षाच्या सोबत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला विधानसभा लढवायची आहेत, म्हणजे भुजबळांच्या। सध्याच्या घडीला छगन भुजबळांसाठी भाजप हा उत्तम पर्याय असल्याचं बोललं जात आहे आणि भुजबळ पक्षात आल्यास भाजपची ओबीसी वोट बँक अधिक घट्ट होऊ शकते। त्यामुळे गेल्या 8 महिन्यांपासून भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगतायत। गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर भाजपात ओबीसी नेतृत्वाची पोकळी आहे। छगन भुजबळ भाजपतील ओबीसी नेतृत्वाची पोकळी भरून काढू शकतात अशी चर्चा आहे। मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भाजपच्या विजयात ओबीसींचा मोठा वाटा आहे। महाराष्ट्रात भाजपला सत्ता मिळवायची असेल तर ओबीसींची साथ महत्त्वाची असणार आहे। ओबीसींमधून आरक्षण न मिळाल्यामुळे मराठा समाजाची सत्ताधारी भाजपवर काहीशी नाराजी आहे। भुजबळ पक्षात आल्यास भाजपची ओबीसींची वोट बँक आणखी पक्की व्हायला मदत होऊ शकते। छगन भुजबळ साहेबांना विचार लागेल की त्यांची नाराजी काय आहे, त्यांच्या भूमिका काय, त्यांच्या भूमिकेबद्दल मी माझं मत व्यक्त करणे योग्य होणार नाही। भुजबळ साहेब एवढे मोठे नेते आहेत की त्यांच्या वक्तव्याचा अंदाज
घेणं हे अरबी समुद्रातील दूरवर जाऊन खोल पाण्यातून तळाशी असलेले मासे शोधण्यासारखं आहे. परंतु नाराज आहेत आणि नाराजी व्यक्त करत आहेत, त्याचा उद्देश नेमका काय आहे हे फार दिवस वाट बघावी लागणार नाही. तर हे अधिवेशन संपण्याच्या अगोदर त्यांचा उद्देश स्पष्ट होईल असं मला वाटतं. छगन भुजबळ यांनी शिवसेनेतून राजकारणाला सुरुवात केली. नगरसेवक पदापासून सुरुवात करत भुजबळांनी मुंबईचं महापौर पदही भूषवलंय. त्यानंतर भुजबळांनी शिवसेनेची साथ सोडत काँग्रेसचा हात धरला. मग शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या वर्षी शरद पवारांची साथ सोडून अजितदादांसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे आता पुन्हा एकदा छगन भुजबळ पक्षांतर करतील का हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.